नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र मघा आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाबा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:01 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:15 ते 12:37 आणि यमगंड काळ दुपारी 3:20 ते 4:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग करेल, शनी शुक्राबरोबर प्रतियोग करेल, त्याचप्रमाणे बुधाबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि नेपच्यूनचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे आजच्या दिवशी दशमातला रवी आणि व्ययातलं नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातला रवी आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर आपल्या बाहेर खेळला जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील ज्या की भविष्यकालीन योजनेसाठी शुभफलदायी राहतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातला रवी आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय चांगला दिसून येईल. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
खास करून आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं फारच महत्त्वपूर्ण राहील. अनपेक्षित खर्च येऊ होऊ शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा एक संभवतो. काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातला रवी आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी समोर येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातला रवी आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करते. आजचा दिवस थोडासा स्ट्रेस टेन्शनने भरलेला असेल. फिरणं वगैरे जास्त मात्र कामं होताना त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. परंतु कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती येऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थातला रवी आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस खास करून तुम्हाला आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अनपेक्षित काही खर्च होऊ शकतील त्या ठिकाणी काळजी घ्या. मात्र महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवाल. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. वैवाहिक जोडीदारावर थोड्या प्रमाणामध्ये मतभेद होऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील. आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भातल्या काही नवनवीन योजना समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जी कामं होत नाही ती कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातला रवी आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. फिरणं वगैरे होईल मात्र कामं पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि उत्तम लाभ अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल मूड अतिशय सकारात्मक दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास.
मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातलं नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी करू नका. तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहतील. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही तुमची कामं सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातला रवी आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. मात्र वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातला रवी आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. त्या संदर्भात काही संधी मात्र तुमच्या समोर येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक संदर्भातले काही व्यवहारसुद्धा मार्गी लागू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.